स्वामी महाराज म्हणतात, हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर माझ्याकडं ना हे आयर्न कास्ट कढई होती, ही मी ऑनलाईन ॲमेझॉनवरूनच मागवली होती. पण त्याच्या वापरायच्या आधी ना त्याचे काही प्रोसेस करायची असते, ती काय करायची असते मलाही तेवढं माहीत नाही. परंतु असंच थोडंसं बघितलं आणि मग त्याला करायला घेतलं. पहिला तर त्याला साबणानं थोडंसं असं घासून घेतलं आणि नंतरनं स्वच्छ पाण्यानं त्याला धुवून घेतलं. मलाही माहिती नाही अगदी व्यवस्थित प्रोसेस त्याची काय करायची असते, तर असंच थोडंफार मी करून घेते. तर स्वच्छ त्याला धुवून घेतलं आणि नंतर नाही का छोट्या टॉवेलनं त्याला असं स्वच्छ त्याचं पूर्ण पाणी पुसून घेतलं. इथं पाहू शकता अशा पद्धतीनं अगदी त्याला कोरडं करून घ्यायचं आहे. नंतरनं त्याच्यावर थोडंसं ना आपलं ते खायचं तेल असतं ना ते त्याला लावून घेतलं. अर्धा तास त्याला तसंच ठेवलं तेल मुरायसाठी आणि नंतरनं गॅसवर ठेवलं आणि गॅस चालू करून त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल घातलं आणि हा कांदा घेतला आहे ना अशा पद्धतीनं त्याच्या पाठीमागचा भाग ना थोडासा चिरून घ्यायचा. इथं पाहू शकता थोडासा मी त्याचा कट करून टाकला आहे आणि नंतरनं भांडं गरम झाल्यानंतर ना ते तेल त्याच्यामध्ये घातले ना ते अशा पद्धतीनं कांद्यानं सर्व भांड्याला अशा पद्धतीनं लावून घ्यायचं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. ते तर मी दाखवते ना अशा पद्धतीनं मी ह्या अशा पद्धतीनं करून घेतलं. तुम्ही म्हणजे केला असतील तर तुम्ही कोणत्या पद्धतीनं केला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही मी केलेली ना ही प्रोसेस योग्य आहे का हेही मला कमेंट करून सांगा, कारण मला माहिती नाही आहे मैत्रिणीनं. मी पहिल्यांदाच ही आयर्न कास्टचं भांडं वापरलं आहे. अजून एक मी 2 मागवलेली. एक आहे ते बिर्याणी पॉट आहे, त्यालाही मी अशाच पद्धतीनं करून घेतलेलं. पण मला योग्य प्रोसेस याची माहीत नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर थोडा वेळ त्याला अशाच पद्धतीनं हे थोडंसं तेल शिजवून घेतलं आणि नंतरनं त्याला तसंच ठेवून दिलं. नंतर तो गार झाल्यानंतर साबणानं त्याला थोडंसं घासून घेतलं आणि तेल लावून तसंच ठेवून दिलं. नंतर रात्रीच्या जेवणामध्ये इथं मुगाची भाजी आणि इथं हे तांदळाचे घावणं काढली. तर नवीन असाल तर चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत. बाय.